नमस्कार मित्रांनो, डिलिशियस फूड्स मराठीमध्ये आज आपण बनवणार आहोत अगदी झटपट तयार होणारा असा बीटचा हलवा। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात पहिले आपल्याला कढईमध्ये 3 चमचे तूप घ्यायचं आहे। तूप गरम झालं की यामध्ये मी 2 बीटरूट किसून ठेवलेले होते ते घालणार आहे। आता हे बीटरूट आपल्याला 4 ते 5 मिनिटापर्यंत मध्यम आचेवर व्यवस्थितपणे परतून घ्यायचे आहेत। आता झाकण बंद करून आपण हे बीटरूट अजून 2 ते 3 मिनिटापर्यंत वाफू देणार आहोत। 3 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता बीटरूट अगदी व्यवस्थितपणे शिजला गेलेला आहे। आता या स्टेजला आपल्याला अर्धा लिटर दूध कढईमध्ये घालायचं आहे। आता हे दूध आपल्याला 10 ते 15 मिनिटापर्यंत आटू द्यायचं आहे। 10 मिनिटानंतर दूध बऱ्यापैकी आटलेलं आहे। आता यामध्ये मी 1 चमचा वेलची पूड आणि कट करून ठेवलेले ड्रायफ्रूट्स घालणार आहे। त्यासोबतच आपल्याला पाव वाटी साखर हलव्यामध्ये घालायची आहे। आता ही साखर आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायची आहे आणि हलवा अजून 5 ते 6 मिनिटापर्यंत शिजू द्यायचा आहे। 5 ते 6 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपला हलवा अगदी तयार आहे। लहान ते मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडेल असा हा बीटरूटचा हलवा तुम्ही देखील बनवून बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपी सोबत। तोपर्यंत मस्त खा आणि हॅपी रहा।